जमिनीखाली असलेलं गणेशाचं मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? महाराष्ट्रातील दुसरं तर पालघर जिल्ह्यातील पहिलं असं आगळंवेगळं मंदिर आहे नालासोपारा पश्चिम वाघोली गावात. जमिनीखाली 21 फूट खाली असलेलं हे गणेश मंदिर 21 वर्षांपूर्वी फुलारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बनवण्यात आलं. अतिशय निसर्गरम्य अशा या परिसरात हे गणेश मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा करण्याची ही सोय भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एक वेगळीच अनुभूती या मंदिराला भेट दिल्यानंतर पाहायला मिळते. या मंदिरापासून अवघ्या 200 मीटरवरती श्री वागेश्वरी देवीचं जागृत असं स्थान आहे. तर जवळच प्रति शनी शिंगणापूर अशी ख्याती असलेलं नाईक बंधूंचं शनी मंदिरही असल्यामुळे भाविक भक्तगण मोठ्या संख्येने वाघोलीत येत असतात. आपणही नक्कीच एकदा या गणेश ध्यान मंदिराला भेट द्या. चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानी पार्वती पिता महादेवा. नमस्कार, मी जयवंत नाईक. आपण आता नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गावामध्ये हे असलेलं भूमिगत गणपती मंदिर आहे. हे वाघोलीच्या निसर्गरम्य परिसरात वागेश्वरी मंदिराच्या मागे साधारणतः 200 मीटरवर आहे. आपण वसई तालुका म्हटलं की देवदेवतांचं आणि ऐतिहासिक भूमी असलेलं परशुरामाचं भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक वेगवेगळे मंदिरं आहेत. जसं आपण बघितलं शंकराचार्याचं मंदिर आहे, स्वामी समर्थाचा मठ आहे, तसंच वाघोलीचं शनी मंदिर आहे. अशी अनेक मंदिरं आणि देवदेवतांची मंदिरं आपण भूमिगत गणेश मंदिर हे महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर आहे. कळंब गावामध्ये यवतमाळला असं जे गणेश मंदिर आहे त्याच्यानंतरचं हे गणेश मंदिर आहे. हे साधारणतः 21 वर्ष या मंदिराला झाले. हे मंदिर आपण जर बघितलं तर 21 फूट जमिनीपासून खाली आहे. म्हणजे त्याचा जो कळस आहे तो 21 फुटावर आहे आणि जमिनीपासून 15 फूट हे जमिनीच्या मध्ये आहे. आपण ज्या मंदिरामध्ये बसलो त्याच्यात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला बसण्याची चांगली व्यवस्था आहे. जिथे आपण आवर्तन करू शकतो, गणपतीची जी पूजा करू शकतो, एखादं स्तोत्र म्हणू शकतो, अशा टाईपची बसण्याची उत्तम व्यवस्था आहे. या ठिकाणी साधारणतः गणेश चतुर्थी असो, अंगारकी असो, संकष्टी चतुर्थी असो, त्यावेळेला आजूबाजूचे तसंच मुंबईवरून भरपूर भाविक आपली इच्छा प्रगट करण्यासाठी इथे येतात, चांगली मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे हे इच्छापूर्ती गणपती ह्याचं नाव पडलेलं आहे. हे मंदिर साधारणतः आपल्या मेन रोडपासून 700 मीटरवर आहे. वॉकिंग डिस्टन्स 15 मिनिटं आहे. निसर्गरम्य असल्यामुळे लोकांना येताना पण सावलीमध्ये व्यवस्थित येता येतं. नालासोपारा वेस्टवरून आपण ऑटो रिक्षा पकडून वाघोली नाक्यावर येऊ शकता, तिथून पायी येऊ शकता किंवा स्वतःच्या व्हेकलनं. भरपूर पार्किंग असल्यामुळे आपण तिथे पण पार्क करून येऊ शकता. आपण इथे आल्यानंतर आजूबाजूला शंकराचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, स्वामी समर्थाचा मठ आहे. ह्या भावनिक म्हणतात ना, आपण एखादं भक्तीचं फेरी किंवा ज्याला आपण पर्यावरण जे करत असताना आजूबाजूला कळंबचा समुद्र, अथांग समुद्र पण आहे. म्हणजे तुमची एक दिवसाची पिकनिक पण होईल, देवदर्शन पण होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन कधी पण या वास्तूमध्ये येऊ शकता. तुमचं सर्वांचं इथे स्वागत आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल ही मी गणेशांना प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. आता आपण जो परिसर बघतोय तो साधारणतः 5 एकरचा आहे. या 5 एकरमध्ये आमची अशी मनोभावी इच्छा आहे की या ठिकाणी भक्तनिवास असावं, लोकांना बसण्यासाठी चांगली सोय असावी, एखादं कॅन्टीन ज्या ठिकाणी लांबून येणाऱ्या माणसांना बसल्यानंतर ते चहा पाण्याची व्यवस्था असावी. आणि थोड्याच दिवसात आम्ही या ठिकाणी एक भक्तांसाठी आपण दरवेळेला जेव्हा संकष्टी किंवा अंगारकी असेल त्यावेळेला चांगला प्रसाद, ज्याला आपण म्हणू भंडारा म्हणा किंवा महाप्रसाद, ह्याची पण सोय लोकांसाठी अवश्य करू. आणि येणाऱ्या माणसांसाठी बसण्याची ट्री हाऊस, झोपाळा गार्डन आणि बसण्याची चांगली व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये नक्की करू, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. आणि तुम्ही ह्या परिसराचा आनंद घेऊन लोकांपर्यंत हे मंदिर पोचवावं, येणाऱ्या लोकांनी त्याचा आनंद घ्यावा आणि मनसोक्तपणे इकडला आनंद घ्यावा, हीच गणेश चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया.